एकदा जर लक्ष्मी एखाद्या कुटुंबाकडे आगीकूच झाली तर लक्ष्मी परत त्या माणसाकडे पाठ फिरवत नाही, तर लक्ष्मीचा वापर हा लक्ष्मी सारखाच झाला पाहिजे. तसं सिकंदरला कधी काळी कुस्तीत खुराक द्या गरीबाच्या पोराला असं आम्ही अनेक ठिकाणी म्हणायचो. मुकेश कोळेकर साहेब यांच्यातर्फे 1200 रुपयाचं रोख बक्षीस माझ्याकडे आलंय. हॅलो, एकूण 1700 रुपये बक्षीस माझ्याकडे आलंय. शबाश. अमित कुमार कब्जा घ्यायला लागलेला आणि तो सक्सेस झालेला आहे. सिकंदर शेख मात्र वाघ शांत बसलेला आहे. सिकंदर शेखचा कब्जा हिंदुस्थान मध्ये घेणं अनेकाला जमत नाही, पण अमित कुमार एवढ्या लांबून हरियाणाहून आलाय, सिकंदर शेखला पाडण्यासाठी आलाय. सिकंदरला म्हणतोय माना कि तू शेर है अपने जंगल का, हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल में आके तुम्हें ठोक देंगे. आणि सिकंदर शेख म्हणतोय बरा आला एवढ्या लांबून. लवाराजा गरीला दाब नाही कायला. सिकंदर एक बार पंजा तो लढा के देख म्हणतोय सिकंदर शेख. हिंदुस्थान मध्ये मी कुणाला सोडलेलं नाही. आणि अमित कुमार तुम्ही आलाय होय. शबाश. हिंदुस्थानाला आव्हान दिलंय. अखंड जसा पट्टीला पाडलं नवला महाराष्ट्रामध्ये प्रश्न पडला होता मारुतीभाऊ मानेला, गणपत आंधळकराबांना, गणपत खेडकरांना, आणि त्या तत्कालीन काळामध्ये सर्वांनी एका ठिकाणी येऊन बिराजदार मामा सारख्या एका कर्तबगार युगपुरुषाच्या पुढं प्रश्न टाकला. या महाबली सतपालला थांबवायचं असेल तर तुम्हाला फुल तयारी करून उतरावं लागल. बेगा मुक्कामी चारी मुद्द्यात चित केलं बिराजदार मामाने. तो पराभव त्या महाबली सतपाल आज महाबली सतपाल हयात आहेत. एखाद्याचा पराजय सांगितला आम्हावरती अनेक ठिकाणी जात असताना आमचा पराजय का सांगता तुम्ही, असे अनेक जणांच्या मनाला वेदना होतात. पण पराजय सांगितला तरच तुमची कुस्ती क्षेत्रातली क्रेज वाढेल. महाबली सतपाल कधी म्हणले नाहीत आम्हाला अमोलाबा. महाबली सतपालांचा कधी फोन आला नाही. बिराजदार मामानं सारखंच पाडलं म्हणून का सांगता तुम्ही. महाबली सतपाल भारताचं नेतृत्व ऑलिम्पिकला केलेला पैलवान आहे. एखाद्याचा पराजय सांगितला म्हणजे अंगाला आग्या माहोळ चावल्यासारखं होतंय. पण कुस्ती क्षेत्रातले पराजय सुद्धा तुम्हाला मोठे करतात. आज खऱ्या अर्थाने नवनाथ शेळके यांनी जे कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे, मधले सर नवनाथ भाऊ अगदी सुरुवातीपासून म्हणायचे लोणार नगरीत मी असं मैदान एकदा संपन्न करीन. महाराष्ट्र धावावरती अखंड हिंदुस्थानचा बेताज बादशाह सिकंदर शेख